पैसे मिळतील हो, पैसे मिळतील, पण ही जागा मिळणार आहे का परत? 4 प्रकार झाले त्याच्यात. ज्याच्या जमिनी जात्यात तो पूर्णपणे लयाला जाणार. ज्याच्या निम्म्या जात्यात तो आता हे बांधलेलं घर, त्या माणसानं जायचं कुठं? हाय रिकव्हरी झोन म्हणजे जगामध्ये एवढी रिकव्हरी कुठेही असत नाही. तरुण शेतकऱ्यासह सगळे शेतकरी हा मार्ग होऊ देणार नाही. 4 प्रकार झाले त्याच्यात. ज्याच्या जमिनी जात्यात तो पूर्णपणे लयाला जाणार. ज्याच्या निम्म्या जात्यात तो निम्म्या गेल्या आणि उरलेल्या नापीक झाल्या. तिसरं, ज्याला अजिबातच जमीन नाही तो पूर्णपणे म्हणजे थोडीफार जमीन आहे तो लँडलेसच झाला. आणि ह्या सगळ्या जमिनी पिकाऊ जमीन असल्यामुळे जे भूमिहीन आहेत किंवा आताचे शेतमजूर आहेत त्यांचं रोजगाराचा हक्क जाणार ना. अगदी बरोबर आहे की नाही? रोजगाराचा हक्क जाणार. या कारखान्याचे क्रशिंग कॅपॅसिटीने कारखाना हे चालणार नाहीत. आणि याचा फटका कुंभी कासारी, बिद्री, भोगावती, त्यानंतर आपला दालमिया, कुंभी कासारी, गगनबावड्याचा DY असे 6 साखर कारखाने या पट्ट्यात येतात. आणि हा झोन जो आहे कुठला, केरली पासून ते ह्याच्यापर्यंतचा तो हाय रिकव्हरी झोन आहे. हाय रिकव्हरी झोन म्हणजे जगामध्ये एवढी रिकव्हरी कुठेही असत नाही, इतका झोन आहे. हा झोन सगळा जाणार आणि उरलेल्या जमिनीवर त्याचा परिणाम होणार. आता हे बांधलेलं घर, त्या माणसानं जायचं कुठं? ह्यांना जायचं कुठं? पैसे मिळतील हो, पैसे मिळतील, पण ही जागा मिळणार आहे का परत? समजा तुम्ही शहरामध्ये एका ठिकाणी प्लॉट घेतला, बरोबर आहे, आणि तो प्लॉट गेला तर तुम्हाला प्लॉटचे पैसे देतील हो, पण स्थान महत्व आहे का नाही? शेवटला आहे का नाही? बरोबर आहे. 5 मध्ये समजा तुमचं घर आहे, बरोबर आहे, आणि ते गेलं आणि तुम्हाला तिकडे वड्डवाडीला किंवा दर्याच्या वडगावला दिलं तर शेवटी स्थान महत्वाचं आहे का नाही? त्यामुळे ह्या जमिनी जाणार आहेत. म्हणजे खालच्या जमिनी उरलेल्या नापीक होणार आहे आणि वरल्या जमिनी ह्या रस्त्यात जाणार. पाईपलाईन या बाजूला आणि उरलेली जमीन या बाजूला. आणि या सगळ्याचा विचार करता तरुण शेतकऱ्यासह सगळे शेतकरी हा मार्ग होऊ देणार नाही. आणि जे या ह्याच्यात विरोध करतात ह्याच्या बाबतीत म्हणजे ते जे लोक आहेत त्यांना पूर्णपणे सर्व शेतकऱ्यांचा पाठिंबा राहणार. निवासी अनिवासी सुविधा, बस सुविधा सोबतच अगदी घरासारखे वातावरण, अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक, उत्कृष्ट जेवण आणि आपुलकीची ऊब बसणारी संस्था अर्थातच राजश्री शाहू अकॅडमी. पत्ता कोनवडे, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर.